चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होताच प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून सुशील श्रीकांत पलोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची निवडणूक निशाणी जेवणाचा डब्बा आहे। गेल्या 40 वर्षांपासून प्रभागातील सर्वसामान्यांमध्ये राहून समाजकार्य करणारे सुशील पलोड हे लोकाभिमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। स्थानिक समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि विकास कामांवर सातत्याने लक्ष देत त्यांनी प्रभागात भक्कम जनसंपर्क निर्माण केलाय। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। निवडून आल्यानंतर प्रभागातील कोणत्याही समस्येला विलंब न लावता ती प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन पलोड यांनी दिले आहे। जनतेचा विश्वास हा माझा आधार असून प्रभागातील मूलभूत सुविधांवर सर्वात आधी काम करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुशील पलोड यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत वाढली असून समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। नमस्कार, मी माझ्या प्रभागातील आणि पूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व नागरिकांना, चांदवड शहरातील नागरिकांना सुशील पलोड चांदवड नगर परिषदेच्या इलेक्शन संदर्भात पहिले तर मी सर्व जनतेला आवाहन करेन की मी अपक्ष म्हणून उमेदवारी केली आहे। माझा परिचय जर म्हटलं तर मी ह्या वार्डमध्ये किंवा ह्या प्रभागामध्ये आम्ही गेली 35-40 वर्षापासून सतत काम करत असतो। ह्या प्रभागामध्ये माझे वडील स्वर्गीय बाळूकाका पलोड हे सलग 20 वर्ष यांनी या वार्डाची सेवा केलेली आहे, या गावाची सेवा केलेली आहे आणि ते पूर्ण चांदवड शहराला ज्ञात आहे। आजही 20 वर्ष त्यांचा हे होऊन स्वर्गीय कालखंड 12 ते 14 वर्षाचा झाला असल्यानंतरही आज रोज त्यांची आठवण लोकांना होते आणि त्या जनतेने मला त्यांच्या रूपात काम करण्याचं एक चित्र त्यांच्या डोळ्यासमोर पाहून मला त्यांनी जनतेने उभं केलं। मी तसा मूळचा भाजपचा होतो, परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी नाही देता आली, तर जनतेची एक मीटिंग झाली आणि जनतेने सांगितलं की आम्हाला काकांच्या रूपात तुम्ही सुशील भाऊ तुम्ही पाहिजे आणि तुम्ही ही उमेदवारी केलीच पाहिजे। अपक्ष जरी असले तरी आम्ही तुम्हाला संपूर्ण पाठिंबा देऊ। जनतेच्या मनात हे होतं म्हणून मला ही उमेदवारी करावी लागली। निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रम काय असणार आहे कामांचं? एक साधारण असं असतं की कुठल्याही प्रभागात गेलो की आपल्या गावात गटरी असतात, त्यांचं एक दुष्चित्र आपल्याला दिसतं, रस्त्यांची परिस्थिती दिसते, पाण्याची व्यवस्था जी आहे ती जी डळमळीत आहे तिच्या बाबतीत असतं, एक लाईट हा एक हे सगळे झाले सर्वांगीण कामाची आहे। याच्या व्यतिरिक्त काही गरीब जनता असते, त्यांना छोट्या छोट्या कामासाठी नगर परिषदेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अडवलं जातं। छोट्या कामासाठी त्यांना 4-4, 5-5 चक्रा मारावं लागतात। तर मी निवडून आल्यानंतर माझ्या वार्डमध्ये, माझ्या प्रभागामध्ये मी पहिले तर हे करेल की माझ्या रस्त्यांची, माझ्या गटारींची, माझ्या वार्डातल्या सर्व लाईटची आणि पाण्याची सुविधा कशी छान आणि सुंदर होईल, पहिले तर मी माझा त्याच्यावर फोकस राहील। त्याचनंतर मी माझ्या प्रभागातील सर्व जनतेचं, तसेच चांदवड शहरातील सर्व जनतेचं जे काही काम त्यांचं प्रशासकीय लेवलवर अटकून राहील किंवा त्यांना नगर परिषदेमध्ये काही त्रास होईल तर तो त्रास त्यांचा कसा कमी होईल आणि त्यांचं कशा पद्धतीने मी त्यांना चांगलं योगदान देऊ शकेल, त्यांची कशी चांगल्या पद्धतीने सेवा करू शकेल। कारण माझ्या वडिलांचं जे नाव होतं ते ह्याच कारणाने होतं, ह्याच मी आत्ता जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या कारणांनी माझ्या वडिलांचं नाव होतं आणि लोकांनी जनतेने मला त्यांच्या रूपात पाहिलं म्हणून मी हे सगळं करतोय। म्हणजे मला नाईलाजाने हे सगळं करणं आहे। मी 30 वर्ष 35 वर्ष व्यवसाय करून आता परिपूर्ण आहे। आता मला समाजसेवाही करणं गरजेचं आहे। आता समाजसेवेचं तसं पाहिलं आता वारसा आहे आम्हाला। आम्ही या गावच्या प्रथम सरपंच हे पण माझे स्वर्गीय पडपंजोबा हे होते, स्वर्गीय नारायणदासजी पलोड हे प्रथम सरपंच होते या गावचे। त्यानंतर मधल्या काळात कोणी नव्हतं, मग माझे वडील होते, त्यांनी 20 वर्ष सलग सेवा केली आणि आता माझ्यावरती जबाबदारी जनतेने आणून टाकली आहे। महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये काय मानस असणार आहे आपला? माझ्या मनात आज ह्या मितीला मी असा जरूर विचार करेल की एक 5-10 हजाराची 12 हजाराची नोकरी साधारण माझ्या प्रभागातले युवक करतात। मी त्यांना उद्योजक बनवण्याचा विचार करेन। मी माझ्या आयुष्यात 10 जरी उद्योजक बनवले तरी मला असं वाटतं की माझं संपूर्ण आयुष्य हे सफल झालं। 10 उद्योजक बनवणं, इथून मागेही मी 10 एक उद्योजक बनवलेले आहे,
ते गावात असतील, गावाच्या बाहेर असतील, परराज्यात असतील. माझा व्यवसाय आंतरराष्ट्रीय व्यवसाय असल्या कारणाने मी परराज्यातही काही लोकांना मी उपजीविकेचं साधन म्हणून व्यावसायिक स्वरूपाने मदत केलेली आहे. आता माझ्यावर प्रभागाची आणि गावाची जबाबदारी आहे. प्रभागाची जबाबदारी म्हटल्यानंतर मी माझ्याकडे जे होतकरू मुलं आहेत त्यांच्यासाठी जरूर विचार करेल, पॉझिटिव्ह विचार करेल आणि त्यांना उद्योजक बनवण्याचा प्रयत्न हा माझा मानस आहे. कमीत कमी 10 तरी झाले पाहिजे हे माझं, कारण मी 100 जरी गोळा केले तर त्यांच्या ते स्किल पाहिजे की त्यांनी पण ते कार्य केलं पाहिजे. पण त्यामध्ये मी त्यांना सपोर्ट करेल. त्यांना मानसिक असेल, आर्थिक असेल, त्यांना ज्याला आपण व्यावसायिक गायडन्स असेल ते मी अतिशय छान देऊ शकतो, कारण मी एक परिपूर्ण व्यापारी आहे. जाता जाता प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना काय संदेश द्याल? मी सर्व नागरिकांना, माझ्या मायबाप जनतेला एकच विनंती करेल की उद्या 2 डिसेंबर 2025 रोजी जी काही निवडणूक होऊ घातलेली आहे, मी अपक्ष उमेदवारी केली. छोट्या मोठ्या प्रमाणात माझ्यावर अन्याय झाला असं जनतेचं म्हणणं आहे. मी तर समजत नाही. मी असं समजतो की प्रभूची जी लीला आहे तिने मला हे कार्य करण्यास प्रवृत्त केलं आहे. तर मी माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो की उद्या 4 नंबर प्रभागातील सर्व जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या टिफिन बॉक्स या निशाणीला आणि तसेच माझे पार्टनर विमलबाई माळी यांच्या रोड रोलर या निशाणीला मतं देऊन आम्हाला विजयी करावं. तसंच त्यांनी विजयी केल्यानंतर मी सदैव त्यांचा ऋणी राहील. मी त्यांना धन्यवाद देईन. आजही धन्यवाद देतो, कारण त्यांच्या प्रेरणेने मी आज इलेक्शनमध्ये दिसत आहे. भाऊ, समाजकार्यात देखील आपण अग्रेसर असतात. कोरोना काळातील कार्य देखील आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? सर, तसं कोरोना काळात सुरुवातीचे 15 दिवस आमच्याकरता भयंकर वाईट होते. गावात कर्फ्यू लागला होता आणि नंतर 15 दिवसानंतर काही जनतेचे मला फोन आले की सर आमच्या घरात काहीच नाही आहे. तर मला ते राहवलं गेलं नाही. मी काही फूडचे पॅकेट तयार केले आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची मी जबाबदारी केली. त्यानंतर एक साधारण 8 ते 10 टन कांदा मी गुरुद्वारांच्या मार्फत पब्लिकला दिला, कारण त्यांचं एक नेटवर्क होतं. मला नेटवर्कपर्यंत पोहोचणं, कारण डिस्ट्रीब्युशन माझ्याकरता सोपं नव्हतं. मी त्यांच्या मार्फत मी ते डिस्ट्रीब्युशन करून पब्लिकला मी मोठ्या प्रमाणात माझं स्वतःच्या याच्यातनं केलेलं आहे. तसंच काही लोकांना काही ठिकाणी एक मोरल सपोर्टची गरज होती. फोन यायचे, भाऊ आता काय करायचं, भाऊ आता काय होईल. माझ्याही घरात जवळजवळ 8 ते 10 डॉक्टर आहे. त्यांच्याकडनं मला गाईडलाईन यायच्या. माझे मोठे बंधू डॉक्टर आहे, माझा लहान बंधू डॉक्टर आहे, माझी बहिणी डॉक्टर आहे, माझे चुलत भाऊ डॉक्टर आहे. तर त्यांच्याकडनं मला काही गाईडलाईन यायच्या. आमचं फोनवर बोलणं व्हायचं. म्हणजे ज्या लोकांनी मला माझ्याशी चर्चा केली, ज्या लोकांच्या घरात पेशंट होते त्यांना आम्ही मोरल सपोर्ट दिला. एवढंच मी कार्य करू शकलो. मला ह्यापेक्षाही जास्त कार्य करण्याची जर संधी मिळाली असती तर मी कदाचित करू शकलो असतो. माझं नाव नंदकुमार रघुनाथ कोतवाल. सुशील भाऊंना पाठिंबा देण्याचं किंवा सुशील भाऊ बरोबर काम करण्याची आम्हाला संधी मिळाली हेच आमचं भाग्य समजतो. कारण हा माणूस एकदम हुशार, व्यापारी प्रवृत्तीचा, त्याच्याकडे गुंडशाही हा प्रकार अजिबात नाही. आमच्या समोरचे उमेदवार आहे पण त्यांच्याकडे दादागिरी, गुंडशाही हा प्रकार जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे जनता यांच्याबरोबर म्हणजे स्वतःहून यायला तयार झाली. जनता यांच्याबरोबर न सांगता, काही न करता जनता यांना मदत करायला तयार आहे. आणि यांना पुढील आयुष्य, पुढील राजकारणात शुभेच्छा. जनतेला माझं एकच सांगणं आहे, उद्याकडे जे मतदान आहे त्या मतदानाच्या वेळेस डब्बा किंवा रोड रोलर ह्या निशाणीवर मतदान करून सुशील भाऊ यांना विजय करावा हेच सुशील भाऊ यांना शुभेच्छा देतो माहिती. सुशील भाऊ पलोड यांना सर्व तरुण युवकांनी, त्याचप्रमाणे चांदवडच्या सगळ्या जनतेने त्यांना पाठिंबा देऊन अपक्ष उमेदवारी करायला भाग पाडलं. कारण त्यांना राजकीय वारसा आहेच बाळूकाका पलोड यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे ते मार्केटला आता डायरेक्टर म्हणून निवडून गेले. तर लोकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचं कार्य बघितलं आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुशील भाऊ पलोड हे सदैव अग्रेसर राहतील. त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत दे. त्यांना भविष्यात कुठलीही प्रकारची काही राहिलं युवकांना तर ते त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहतील. सुशील भाऊ पलोड आणि विमलताई माळी यांना आमच्या सर्वांकडून भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रभाग क्रमांक 4 मधून तसं बघायला गेलं तर आम्ही सर्व युवकांनी ठरवलं होतं की आमचे प्रश्न सोडवणारा माणूस, जीवाभावाचा माणूस आम्हाला पाहिजे होता. तर त्यासाठी आम्ही आमच्या जबरदस्तीने म्हणा, नाही तर सगळ्यांच्या एकमताने म्हणा,
सुशील काकांना. त्यासाठी आम्ही विनंती केली की तुम्ही यासाठी उभं राहा. यावर्षी आपल्याला आपल्या वॉर्डाचा विकास, सगळ्या युवकांचं मत हे सगळं जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही सुशील काकांना विनंती केली होती. आणि कायम जसं आपण बघतोय बाळू काकापासून, तेव्हा तर आम्ही खूप लहान होतो, पण आमच्या घरचे आणि आजूबाजूचे व्यक्ती सर्व आम्हाला सांगतात की बाळू काकांचं काम खूप छान होतं. तसंच आम्ही अपेक्षा करतो की सुशील काकांनी पण तसं काम करावं. आणि आम्हाला माहिती आहे दरवेळेस ते कोणत्याही कामासाठी आमच्या म्हणजे कार्यक्रम म्हणा, कोणतंही सामाजिक सुखदुःख असो, सुशील काका कायम अग्रेसर होते. तर आम्ही विनंती आहे सुशील काकाला की ते उभं राहावे, आणि ते उभे राहिले आता तसेच पुढे ते काम करतील ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. तर त्यासाठी सुशील काकांना आमचा नेहमी कधी पण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पाठिंबा राहील. मी चित्रा दिलीप राऊत बोलते. आमच्या गल्लीतले बाळू काका पल्लोड हे आमचे फार जुने सासरे होते. त्यांचा मुलगा सुशील पल्लोड ते उभे आहे. आमची सर्वांची एकच विनंती आहे की त्यांनी आमचे कामं करावे, एवढी इच्छा आहे. आमच्या गटरीला 40 वर्ष झाले. आम्ही इथे कसं राहतो तुम्ही येऊन बघा इथे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. एवढा ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.